तर अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे विधान भवनात दाखल झालेले आहेत. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज आज ते दाखल करणार आहेत. तर विधान परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे देखील आज विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आज विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर रोहित पवारांना वेड्यांच्या रुग्णालयात नेलं पाहिजे हे वक्तव्य केलंय अमोल मिटकरी यांनी. रोहित पवारांच्या शिवाजीराव गर्जेंवरील टीकेवर मिटकरींनी हा पलटवार केलाय. रोहित पवारांमध्ये जातीय द्वेष ठासून भरलाय असंही अमोल मिटकरी म्हणाले. गर्जेंबद्दल रोहित पवारांच्या मनात सुरुवातीपासूनच राग आहे असंही अमोल मिटकरींनी म्हटलंय. दरम्यान पवारांच्या पक्षाच्या कागदपत्र चोरणाऱ्याला विधान परिषदेचं गिफ्ट मिळाल्याची टीका रोहित पवारांनी यापूर्वी गर्जेंवर केली होती. शिवाजी गर्जे साहेब जेव्हा काम करत होते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आव्हाड साहेब म्हणतात ना कपाट ज्याच्यामध्ये आमचे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स होते त्या कपाटाची चावी ही गर्जे साहेबांकडे होती. आणि मध्ये जो विषय चालला होता काही कागद गेले त्याचा फायदा कदाचित दादांना झाला असावा. आता गर्जे साहेबच तिकडे गेल्यानंतर त्या फायद्याचं गिफ्ट म्हणून ही एमएलसी दिली जात असेल. ठीक आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे. आरोप करणं त्यांनी कागदपत्र चोरले मग त्यांनी दादांकडे दिले म्हणून त्यांना उमेदवारी दिली. मला वाटतं या व्यक्तीच्या डोक्यात खरंच फरक पडलाय. याला एकदा वेड्याच्या इस्पितळात नेलं पाहिजे की अरे वेड्या, शिवाजीराव गर्जे म्हणजे तू राजकारणात येण्याच्या 20 वर्षापूर्वीचा चेहरा आहे आणि त्याची प्रवृत्ती राहिलेली आहे की जातीय द्वेष ठासून भरलेला या व्यक्ती.